अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, सुरतच्या आरटीए कार्यकर्त्याची मागणी. सीजीपीच्या कायदेशीर मदत फंडावरही आक्षेप. केंद्रात मनुष्यबळ मंत्रालय बघा, पंतप्रधान मोदींनी फडणवीसांना निर्देश दिल्याचा संजय राऊतांचा दावा. तर कोण कुठे जाणार हे ठरवणारे राऊत कोण? मंत्री उदय सामंतांचा पलटवार. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी. बेकायदेशीर धर्मांतराच्या प्रकरणांमध्ये दोषींवर कठोर कारवाई होणार. तर कायद्याला कोर्टात चॅलेंज करणार असल्याची प्रकाश आंबेडकरांची माहिती. आम्हा भावंडांना बोलता येत नसलेली खाती मिळाली. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य. तर ज्यांना बोलता येत नाही आम्ही त्यांचा आवाज बनल्याचंही विधान. एकनाथ शिंदेंच्या क्लस्टर योजनेला गणेश नाईक यांचा विरोध. 30 वर्ष पूर्ण न झालेल्या इमारती क्लस्टरमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप. माझ्या नादाला लागल्यास जागा दाखवेन असं म्हणत दिलं आव्हान. राज्यात अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट. मुंबईसह कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता. नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन.